गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यापासून सुरू केलेली व वारीपूर्वी पंढरीस भेट देत पाहणी करण्याची परंपरा कायम राखत रविवारी पंढरीत आले असता त्यांनी शहरात विविध ठिकाणी भेटी देत पाहणी करण्याबरोबरच शासकीय विश्रामगृह येथे पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांशी वेळात वेळ काढून संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी भाग क्रमांक 3चा परिसर हा सर्वसामान्य कष्टकरी वर्गाची मोठी वसाहत असलेला परिसर आहे। या भागात विविध विकास कामांसाठी निधी मिळण्याची आवश्यकता असून यात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची मोठी वर्दळ असलेला उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता असलेला अर्बन बँक ते उपजिल्हा रुग्णालय या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या भागातील नागरिक तसेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मोठा त्रास सहन करावा लागतो। याकडे लक्ष वेधत या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी तातडीने निधी मिळावा अशी मागणी केली। तसेच नवीपेठ परिसरात वर्षानुवर्ष व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असलेल्या खोकेधारकांना गाळे मिळावेत अशी मागणी केली। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी दिली। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते।